काराव ग्रामपंचायत सदस्यांचे आमरण उपोषण। पेण तालुक्यातील काराव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायत सदस्य यांनी आमरण उपोषणाचं खंजीर उपसलं। स्थानिक कंपनीमध्ये भरती करून घेण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आज आमरण उपोषण करीत आहेत। 3 दिवसापासून त्यांचे हे उपोषण चालू आहे। त्यामध्ये एक सदस्य यांचे छोटेसे बाळ असून सुद्धा त्या 3 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत। प्रशासनाने व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष देऊन स्थानिक मुलामुलींसाठी नोकरीचे प्राधान्य द्यावे याकरिता हे ग्रामपंचायत सदस्य काराव सदस्य उपोषण करत आहेत। या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी संजय जांभळे, जिल्हा परिषद सदस्य अर्थ व बांधकाम तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पेण तालुक्याचे प्रमुख समीरजी म्हात्रे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। त्यांनी उपोषणकर्त्यांच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर कंपनीच्या गेटवर आपण उपोषण करणार असा इशारा त्यांनी प्रशासनाला व कंपनीला दिला आहे। प्रशासनाने याची दखल घ्यावी। राष्ट्र माझा न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड। नमस्कार, मी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वैशाली रवींद्र म्हात्रे। आम्ही आज उपोषणाला बसून 3 दिवस झालेले आहेत, तरी अजून आम्हाला काय आमच्या निर्णयावर उत्तर मिळाले नाही। आमच्यासोबत आदिवासी सदस्य सुद्धा आहेत, मुक्ता अंकुश वाघमारे, आणि ह्या सदस्य आहेत त्यांचं तर 1 वर्षाचं बाळ आहे छोटं, तर त्यांच्या बाळाला टाकून इथे बसलेले आहेत। तरीसुद्धा आमच्याकडे कोणी लक्ष अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे। आमच्या उपोषणाला मागणीच आमची फक्त एवढीच आहे की आमच्या मुलांना नोकरी मिळावी म्हणून, पण अजूनपर्यंत प्रशासनाने पण आमच्याकडे पाहिजे तशी दाद घेतलेली नाही आहे, तर त्याकडे लक्ष द्यावं हीच आमची इच्छा आहे। माझं नाव दीपाली कल्पेश भोईर। आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की आमची मुलं नोकरीला लागावी, म्हणून हे आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। 1 वर्षाचा बाळ घेऊन मी इथे उपोषणाला येतोय। बाळ माझा घरी आहे, त्याची पण काही ह्यांना चिंता वगैरे काहीच नाही। त्या छोट्या बाळाला टाकून मला उपोषणाला यायला लागते। 3रा दिवस आहे तरी पण त्यांचा काही उत्तर नाही आहे। उत्तर येतोय पण ते आश्वासनं आम्हाला काय असे ठोक निर्णय देत नाही आहेत। आमचं फक्त एवढंच मत आहे की आमची मुलं कामाला घ्या, बस फक्त जॉईन होऊ द्या, तर तेव्हाच आम्ही उठू, नाही तर उठणार। नमस्कार, मी दिनेश तुकाराम म्हात्रे, ग्रुप ग्रामपंचायत काराव सदस्य। आमची सर्वांची एक मुख्य मागणी हीच आहे की आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराव परिसरातील जे ITI डिप्लोमा डिग्रीधारक उमेदवार आहेत तर त्यांची नोकर भरती व्हावी, आणि ह्या मागणीसाठी आम्ही सातत्याने गेली 3 वर्षे पाठपुरावा करतोय, पण JSW कंपनी प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही, आम्हाला वाटण्याच्या अक्षता लावतंय, आणि याविरुद्ध आम्ही 3 वर्ष सहन केल्यानंतर मग आमचा निरुपाय झाला, आणि आम्ही आता या एकमुखी मागणीसाठी जिद्दीने आणि निर्धाराने आम्ही बेमुदत उपोषण करतोय, आणि जोपर्यंत आमची ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम राहणार। आज तुम्ही काराव या ठिकाणी आलात, उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी काय सांगाल? जय महाराष्ट्र, मी समीर म्हात्रे, तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। आज गेले 3 दिवस इथे सदस्य जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात तेच आज उपोषणाला बसलेत। का तर आपल्या जनतेला त्यांनी काहीतरी कमिटमेंट केले असतील किंवा त्यांना न्याय देण्यासाठी ते लोक इथे बसलेले आहेत, त्या पूर्ण होत नसतील म्हणून। आणि तसं पाहता जो सरकारचा नियम आहे की 80% ही स्थानिकांची भरती कंपनीमध्ये झालीच पाहिजे, त्याला कुठेतरी ही कंपनी म्हणजे त्या नियमाला धाब्यावरती बसवते, या सर्वांचंच म्हणणं आहे। आणि ते तसं न होता 80% जे सरकारने कबूल केले त्याप्रमाणे त्यांनी भरती करावी, स्थानिकांना न्याय द्यावा, एवढी छोट्याशा मागण्यासाठी लोक बसलेली आहेत। त्याच्यामुळे मला 100% खात्री आहे की ह्यांच्या उपोषण व्यर्थ जाणार नाही, त्यांच्याकडे प्रशासन आणि सरकार नक्की लक्ष देईल, आणि त्यांच्या ज्या मागण्या रास्त आहेत त्या 100% ते पूर्ण करतील असं मला खात्री आहे। आणि शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने आम्ही शिवसेना म्हणून त्यांच्या या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहोत। जो तुम्ही उपोषण केलेला आहात याची दखल नक्की आपण प्रांत तहसीलदार यांच्याशी मी आता फोनवर बोलतो, परंतु हा उपोषण आपल्या खऱ्या अर्थाने या कंपनीच्या गेटवर करायला पाहिजे होता। नक्कीच सांगतोय, हा निदाळा छातीचा संजय जांभळे त्या गेटवर येऊन काय बोललं असतं ते कळलं असतं, जे आज इथे बोललोय तेच तिथं बोललो असतो। त्याच्यामुळं काही ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजेत। या ग्रुप ग्रामपंचायत काराव ग्रामपंचायतच्या सदस्यांना ज्या लोकांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे, माझं वैयक्तिक मत आहे की त्या लोकांनी पण आजपासून इथे यायला पाहिजे, यांना प्रोत्साहन द्या। नक्कीच सांगतोय की शिवाजी महाराजांचा हा रायगड जिल्हा आहे, इथे अन्याय कोणीही सहन करणार नाही, आणि अन्याय सहन करील तो खरा शंड असेल। आणि म्हणून सांगतोय की तुम्ही जो उपोषण केलेला आहात, आता मी मागाशी ऐकलं की
1 वर्षाचा बाळाला तुम्ही घरात ठेवून इथे उपोषणाला बसलात. ही जर निर्लज्ज कंपनी नसती तर त्याचा विचार करून तुमचा निर्णय त्यांनी दिला असता. पण ही हलकट आणि निर्लज्ज कंपनी आहे म्हणून ही आज तुमच्यावर वेळ आलेली आहे, आमच्यावर वेळ आलेली आहे. मी कंपनीचा कॉन्ट्रॅक्टर होतो. 5 वर्षामध्ये 2 वेळा मी गेट बंद केलेला आहे. आणि इथले सगळे सरपंच त्यावेळेस होते तेव्हा कंपनीची कधी हिंमत झाली नाही. परंतु आता खऱ्या अर्थाने कंपनीने फुटीरवाद केलेला आहे आणि मग गोरगरीब जनतेवरती दहशत निर्माण करत आहे. अरे साधा कॉन्ट्रॅक्टरमध्ये काम करणारा जे 12,000 रुपये पगार आहे त्याला तुम्ही दम देता. अरे कुठे फेडणार तुम्ही? शेवटी याचं दे याचं डोला इथेच काढायचं आहे आणि इथेच भरायचं आहे. नक्कीच सांगतोय जेवढे इथे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळे कोण पेणला राहतोय, कोण पुण्याला राहतोय. गोरगरीब जनता माझी इथेच राहते. त्यांना काही घेणं नाही. त्यांना फक्त आणि फक्त पैशाशी मतलब आहे. तर मित्रांनो सांगतो की तुम्ही उपोषण करा. जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर पुढचं उपोषणाला आम्ही पण बसणार आहोत हे नक्कीच सांगतो. पण आम्ही जेव्हा बसू तेव्हा आम्ही कलेक्टर ऑफिस किंवा JWच्या गेटवर बसू एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.